भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा उत्सव आज देशातच नव्हे तर जगभरात साजरा होताना पाहायला मिळत आहे। विविध माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन केलं जात आहे। या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत बाबासाहेबांना अभिवादन करत त्यांच्या समग्र दृष्टीची आठवण करून दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टच्या सुरुवातीला मनसेच्या वतीनं बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांनी या देशासाठी दिलेलं योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील। पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होत आहे त्यावेळेस प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिणारे फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात। ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलंय। यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत। स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती, तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळागाळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे। थोडक्यात सामाजिक दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता। बाबासाहेब हे त्या पिढीतले या बाबतीतले अग्रगणी नेते। राज ठाकरे यांनी यावेळी महापुरुषांचे उभारले जाणारे पुतळे आणि त्यावरून होणाऱ्या राजकारणावरही भाष्य केले। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतरी महान नेत्यांचे नुसते पुतळे उभारणं, त्यांना जातीपातीत विभागणं, त्यांच्या नावानं जाती धर्मात फूट पाडणं, त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणं यासारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो। नाहीतर या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आत्ताच्या सत्तापिपासू राजकारण्यांसाठी पायदळी तुडवत राहू। विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकार रुजवत असताना या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे। आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या बाबासाहेबांसारख्या महामानवाची त्यांच्या समग्र दृष्टीची उणीव वारंवार भासत आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान बाबासाहेबांची जयंती साजरी होताना त्यांच्या विचारांचा वारसा जपला जावा आणि तो जनमानसात रुजावा असंच काहीसं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या या पोस्टच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे।